त्याच वेळेला पैठणहून म्हणजे प्रतिष्ठानपूर आजचं पैठण काही ब्रह्मविंद आले आणि त्या ब्रह्मविंदांनी ह्या चौघांची कीर्तीचं वर्णन ऐकलं होतं. ब्रह्मदेवांचं स्वागत केलं, ब्राह्मणांचं स्वागत केलं चांगदेव महाराजांनी आणि त्यांना सुद्धा यांच्याबद्दल माहिती विचारली. तेव्हा त्या ब्राह्मणांनी वर्णन केलं, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान, धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान, धन्य हा निधान ज्ञानदेव, धन्य हा निधान ज्ञानदेव, तिने देव जैसे परब्रह्मीचे ठसे, प्रत्यक्ष पैठणी भेटी केला वाद, प्रत्यक्ष पैठणी भेटी केला वाद, बोलविला वेद बोलविला वेद, महिषी पुत्रा बोलविला वेद, महिषी पुत्रा, तेने देव जैसे परब्रह्मीचे ठसे, संस्कृताची गाठी उकलोनी दृष्टी, संस्कृताची गाठी उकलोनी ज्ञानदृष्टी, केलीसे मराठी गीता देवी गीता देवी, केलीसे मराठी गीता देवी गीता देवी, तेने देव जैसे परब्रह्मीचे ठसे, नामा म्हणे सर्व सुकृत लाहीजे, नामा म्हणे सर्व सुकृत लाहीजे, एक वेळा जाईजे एक वेळा जाईजे अलंकापुरी अलंकापुरी, तेने देव जैसे परब्रह्मीचे ठसे, तेने देव जैसे, तेने देव जैसे, तेने देव जैसे. त्या ब्रह्मवृंदांनी चांगदेव महाराजांना सर्व कारकिर्दी सांगितली. कसे कसे हे फिरले, पैठणात आले, पैठणात ब्रह्मविंदांशी वाद केला आणि महिषी पुत्राला म्हणजे रेड्याला कसा वेद म्हणवला, संस्कृताची गाठ कशी सोडवली आणि ज्ञानदृष्टी कशी सामान्य लोकांना दिली, ज्ञानेश्वरी कशी लिहिली, हे सगळं वर्णन त्यांना सांगितलं आणि आमंत्रण केलं की यावे एकदा अलंकापुरी. अलंकापुरी पुण्यभूमी त्वदर्थ, तिथे नांदिजे राजा सुपात्र, तयाळवेता देवराशी, महापुण्यराशी नमस्कार त्याद संत ज्ञानेश्वरासी. सद्गुरुनाथ महाराज की जय. चांगदेवांनी विचार केला की या दिव्य बालकांचे सामर्थ्य प्रत्यक्ष भेटीत बघायला पाहिजे. पण पुन्हा विचार आला की मी इतका मोठा योगी, मी इतका मोठा तपस्वी, आला अहंकार. बिना बोलवता जाणं योग्य नाही. असं करतो की पत्र पाठवतो, म्हणून लिहायला बसले पत्र. पण लिहायचं काय? चिरंजीव लिहावं का तीर्थरूप लिहावं?
नमस्कार लिहावा तर मुलं लहान आहेत, आशीर्वाद लिहावा तर योग्यता मोठी आहे. मग दोन्हीही नको. चिरंजीव मी तीर्थरूपी हि मीच, कृताने कती वंदने ही मलाच. कुणा का वधू मी फुका आणि साच, कुणा का वधू मी फुका आशिसाच. करावे परीक्षा कळे कोण साच. पुन्हा अहंकार आला की आता यांची परीक्षा घ्यावी, म्हणून काहीच लिहिलं नाही. चिरंजीवही नको, तीर्थरूपी नको, सगळं मीच आहे. कृताने कती वंदने ही मलाच. म्हणून करण्यातदा परीक्षा, करण्यातदा परीक्षा. कागद संपूर्ण धाडितो कोरा, धवलगिरे उचलाया हाती घे मूढतो जणू दोरा. त्यांची परीक्षा करण्यासाठी कोरा कागद पाठवला आणि त्यांचं पत्र ज्या वेळेला इथं आलं, आळंदीला आलं, त्यांचं पत्र पाहून मुक्ताबाई बोलली, कोरा कागद. अरे 1400 वर्षाचा वृद्ध झाला तरी कोरा कागद. म्हणून सिद्धीच्या फंदात पडून, जो सिद्धीच्या फंदात पडून चमत्कार करण्याच्या फंदात पडतो तो कोराच राहतो. अरे अरे अरे, निवृत्तीनाथाने आदेश दिला ज्ञानेश्वराला, गुरुवर बोले ज्ञाना, गुरुवर बोले ज्ञाना, वटसिद्धा योग्य उत्तरा द्याना. आज्ञा म्हणून लिहोनी, आज्ञा म्हणून लिहिली 65 पात्र जी बहुमाना. गुरूंच्या आदेशाप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी त्या कोऱ्या पत्राचं उत्तर लिहिलं. विचार करा, तुमच्या समोर कोरा कागद आला तर तुम्ही काय समजाल? पण त्यांनी त्या कोऱ्या कागदावर 65 ओव्यांचं उत्तर दिलंय. ओवी म्हणजे हा एक छंद आहे. महाराष्ट्रात अनेक छंद आहे. श्लोक आहे, दिंडी आहे, आर्या आहे, अभंग आहे, तशी ओवी आहे. पण ओवी म्हणजे ज्ञानेशाची. सुश्लोक वामनाचा, सुश्लोक वामनांचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. अभंग म्हणजे तुकारामाचा, तुकारामाची गाथा, त्यात हजारो अभंग आहेत. आणि ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंतांचे. आर्या म्हणजे मोरोपंत. आणि त्या ओवी छंदामध्ये 65 ओव्या लिहिल्या. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करे. त्या 65 ओव्यातली पहिली ओवी. आता इथे 65 म्हणता येणार नाहीत, पण पहिली आणि शेवटली म्हणतो. निदे परवते निदे जाणे, जागृती गिळोनी जागणे, केले तैसे गुंफणे ज्ञानदेवो म्हणे. आहे एक भरून सर्व जगती नामा रूपांतीत तो, जेवे चित्रत भिंत नीर लहरे मिष्टानी आस्वादतो. जाणे नश्वर दृश्य जे दिसत असे, वाटे खरे भासतो. गम्य स्वानुभवे अभिन्न चियसे, ज्ञानेश चांग हितो. ज्ञानेश्वर महाराजांनी ही 65 लिहिलेली चांगदेव महाराजांना आली आणि त्या चांगदेव महाराजांनी ती 65 वाचली. पण फक्त वाचली, काही समजलं नाही. अर्थात बोधच झाला नाही. नुसतं वाचलं, बोध झाला नाही तर त्याचा अर्थ कळला नाही असं घेतात. वाचून वाचून थकले पण तत्वार्थ काही कळला नाही. अहो, कळणारही कसं? अज्ञानरूपी काळोख भरलेलं होतं आणि साक्षात महाविष्णूंचा अवतार ज्ञानेश्वर माऊलींनी ते पत्र लिहिलं होतं. आता चांगदेव महाराजांनी विचार केला की असं काय होणार? असं काम होणार नाही. आता स्वतः जाऊन पाहावं लागेल आणि निश्चय करून निघाले. आळंदीला जायचं.
मग तयारी पण तशीच पाहिजे ना. आपल्या शक्तीचं प्रदर्शन नको, कारण असून अहंकार गळलेला नव्हता. मग सायकल, स्कूटर, कार, मोठी कार हे तर महायोगी. मग प्रदर्शन तसंच पाहिजे ना. म्हणून यांनी वाघाला आपलं वाहन बनवलं आणि काळ्या सर्पाला चाबूक बनवलं, कृष्ण सर्पाला. आणि यायचं कुठं मग? असं वाहन घेऊन तशी भूमी पण पाहिजे, म्हणून आकाशमार्गाने आले. पंचाननी पंचानन पंचाननी पंचानन वल्गू समजो धरी भुजंगाला, तीक्ष्ण भ्रुकुटी भस्मी योगीश्वर गगनगामी तो दिसला. आणि निघाले तिथून आणि आळंदीला यायला. आता ह्यांना काय वेळ लागतो? आकाशमार्गाने आले आणि चांगदेवाला आकाशमार्गाने येताना बघितलं आणि निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वराला सांगितलं, ज्ञाना, अरे हे काय दिसतंय? आणि हे ज्ञाने चांगदेव काय दाखवतायत आपल्याला? सर्व चेतन त्यांच्या वशात आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे ना. त्यांच्या योग्यतेनुसार स्वागत झालं पाहिजे. मदवश चेतन सारे दावित हसे दयेत ज्ञानारे, जडवश करुनी त्याचे स्वागत कर ठेवी योग्य मानारे. अहो, जे चेतन वशात असल्याचं प्रदर्शन करतायत त्यांचं स्वागत जडतत्वाला वशात करून व्हायला पाहिजे ना. आणि निवृत्तीनाथांच्या आदेशाला ज्ञानेश्वरानं शिरोधार्य करून जडतत्वाची प्रार्थना केली. आळंदीमध्ये 4 भाऊ एका ओट्यावर बसले होते. त्या ओट्याला म्हणजे त्या भिंतीला प्रार्थना केली. भिंत बाई गे पडू नको अशी, भिंत बाई गे पडू नको अशी, ईश्वरांश तू जडवधू कशी, भिंत बाई गे उठ लवकरे बदलूनी कुशे, उठ लवकरे बदलूनी कुशे, सिद्ध येती तू कशी ग आळशे, भिंत बाई गे, भिंत बाई गे, भिंत बाई गे. अगं, तू अशी निपचित का पडलीयस? तू सुद्धा ईश्वरांशच आहे ना, मग जड कशी? उठ लवकर. अगं, सिद्धराज येत आहेत, तू कशी आळशी आहेस? स्वागतासाठी चालायचं नाही का? आणि आपला अमृत स्पर्श केला त्या भिंतीला. अमृत स्पर्शा करुनी, अमृत स्पर्शा करुनी बोलती चैतन्य दायिनी वाणी, तत्क्षणी 4 घेऊन चाले ती जेवी बैसले यानी. ज्ञान रवी स्पर्शाने, ज्ञान रवी स्पर्शाने त्यागुनी जड तत्व भित्ती वाष्प समा, गगनी गेली गमली कादंबिनी हंसराजिता श्यामा.